नमस्कार. काल अखेर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या विधानसभा सदस्यांच्या पात्र अपात्रतेचा अपेक्षित असा निकाल दिलेला आहे. मी निकालाच्या पूर्वी म्हणजे 9 जानेवारीला एका कार्यक्रमामध्ये एका मित्र असलेल्या ज्येष्ठ वकिलांशी मी सल्लामसलत केली आणि सल्लामसलत म्हणण्यापेक्षा आम्ही गप्पा मारत असताना त्यांना मी विचारलं की उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये काय होईल. त्यावर ते वकील मित्र असलेले त्यांनी मला सांगितलं की उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये काही वेगळं असं होणार नाही, मात्र निकाल होणार आहेत. निकाल होणार असताना तो मात्र न्याय असणार नाही, असं वक्तव्य हे त्या वकिलांनी केलं आणि हे वाक्य मला बरंच काही सांगून गेलं. मला या निकालाबद्दल अजिबात उत्सुकता नव्हती, कुतूहल तर अजिबात नव्हतं. त्यामध्ये मी तर्क वितर्काच्या भानगडीत पडलो नाही, परंतु ज्येष्ठ असलेल्या वयाने सिनियर असलेल्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे किंवा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मी आपल्याशी या युट्यूबच्या माध्यमातून जरी बोलत असलो तरी मी कायद्याचा अभ्यासक नाहीत किंवा घटना तज्ज्ञ नाहीत किंवा कायद्याचा अवांतर किस काढण्याचा प्रयत्न मी कधी या मागच्या व्हिडिओमधून देखील केलेला नाही. परंतु सामान्य माणसाच्या रस्त्यावरील व्यथा, सामान्य माणसाच्या रस्त्यावरील वेदना आणि सामान्य माणसाच्या रस्त्यावरील गाऱ्हाणे ह्या सर्व गोष्टी मला समजत असल्यामुळे सामान्य लोकांची भाषा, मध्यमवर्गीय लोकांची भाषा ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न यापुढच्या मागच्या व्हिडिओमधून मी सातत्याने केलेला आहे आणि तोच माझा हा विषय मांडण्याची हातोटी किंबहुना तो गाभा हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून राहिलेला आहे. त्यामुळे मी सामान्यपणाने विचार केला की सत्ताधारी पक्षाला बाधा येईल असा कुठलाही निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या ठिकाणी घेणार नाहीत. परंतु मी फार कायद्याचा किस काढण्याचा किंवा त्या निकालाच्या पाठीमागचा अन्वयार्थ शोधण्याचा किंबहुना त्या निकालाच्या पाठीमागे असलेल्या धागेदोरे किंवा त्याच्यामधले असलेल्या घटनाक्रम सांगण्याच्या फंदामध्ये किंबहुना त्याचा अनावश्यक किस काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार नाहीत. एक गोष्ट मात्र या ठिकाणी स्पष्ट नव्हे सुस्पष्ट आहेत की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जरी विधानसभेचे अध्यक्ष असले तरी ते मात्र सर्वप्रथम एका भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ही गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांकडून निष्पक्ष न्यायाची अपेक्षा धरणं ही मुळातच अंधश्रद्धा होती. किंबहुना नार्वेकरांकडून निष्पक्ष न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे एखाद्या या ठिकाणी वांझोटी असलेल्या म्हशीच्या रेड्याकून ही दुधाची अपेक्षा करण्यासारखी आहेत. कायद्याचा सन्मान ठेवून राहुल नार्वेकर निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर भोळी बाबडी जनता ही अपेक्षेने त्या निर्णयाकडे पाहतील. ही मात्र ही गोष्ट या ठिकाणी मुळातच ही मनाला पटण्यासारखी नाहीत. मात्र सत्तेच्या वळचणीला असलेल्या सर्व यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहेत. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. किंबहुना देशभरामध्ये इतर राज्यांमध्ये साधारणतः 12 राज्यांमध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि इतर राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेतील सहभागी पक्ष असल्यामुळे तो भारतीय जनता पक्ष आपल्या सत्तेला पायाची दाशी बनवून सत्तेच्या माध्यमातून हवे तसे निर्णय हे आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याची भूमिका किंबहुना इथून मागच्या काळामध्ये त्यांनी तशी रणनीती किंवा त्यांनी तसं राजकारण हे त्यांच्या दृष्टीने पोषक असं राजकारण हे या ठिकाणी केल्याचं आपल्याला लक्षात येईल. आणि केवळ आपण राहुल नार्वेकरांकडून निष्पक्ष अशा न्यायाची अपेक्षा ठरणं म्हणजे आपण कल्पनेच्या विलासामध्ये वावरणं किंबहुना आपण मूर्खाच्या नंदनवनात आपण वावरत आहोत ही आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मुळात भारतीय जनता पक्षाकडे आज केंद्रामध्ये 5वी बहुमत आहेत आणि 5वी बहुमत असल्याबरोबरच असत्य लोकांच्या हाती सर्व यंत्रणा असल्याने सत्याचा विजय होऊ शकत नाहीत. ह्याही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. राहुल नार्वेकर हे कायद्याचा सन्मान ठेवून निर्णय घेण्याची तसुभरही शक्यता नव्हती आणि नार्वेकर हे काही रामशास्त्री प्रभूंच्या पटरीतील व्यक्ती आहेत अशी अपेक्षा बाळगणं हे देखील
या ठिकाणी चुकीचं आहेत. मुळात राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेले असल्यामुळे, त्यांच्या खाल्लेल्या मिठाला जागणारे असल्यामुळे, त्यांच्या पोतडीतून काहीतरी विस्मयकारक निघल किंवा त्यांच्या पोतडीतून काहीतरी कायद्याला धरून क्रांतिकारक निर्णय हा काल घडेल अशी अपेक्षा बाळगणं ही मुळातच चुकीची कल्पना होती. आणि त्यातून राहुल नार्वेकरांनी काल जो निकाल दिलेला आहे तो निकाल एकनाथ शिंदेंना वाचवणारा निकाल आहे. हा निकाल म्हणजे राहुल नार्वेकरांनी काल सादर केलेलं एक पात्री असं कथानक होतं. ह्याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. या निकालातून महाराष्ट्राच्या रामशास्त्री प्रभूंची जी परंपरा होती ती परंपरा ही पूर्वी होती आणि काही अभ्यासकांच्या मते आज मात्र ती रामशास्त्री प्रभूंची परंपरा ही राहिलेली नाही. हा निकाल येत असताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या असलेल्या एकंदरीत राजकीय क्षमतेचा आणि राजकीय कुवतीच्या मर्यादा ह्या देखील या ठिकाणी अजिबात नजरेआड करून चालणार नाहीत. शिवसेना पक्षाच्या 2018 मध्ये केलेले जे घटनेतील बदल आहेत ते घटनेतील बदल हे रेकॉर्डवर नसल्याने, किंबहुना 2018 मध्ये जे बदल उद्धव ठाकरेंनी केलेले आहेत ते उद्धव ठाकरेंनी केलेले बदल हे निवडणूक आयोगाला सादर न केल्यामुळे ती पूर्वीची जी घटना होती ती 1999 मधील घटना, जे बाळासाहेब ठाकरे हयात असताना तीच घटना ही निवडणूक आयोगाने ही गृहीत धरलेली आहेत. आणि त्या घटनेला गृहीत धरल्यामुळे एकनाथ शिंदेचा कळत नकळत हा फायदा हा कालच्या निकालात आपल्याला स्पष्टपणाने दिसत आहेत. किंबहुना 1999 ची घटना गृहीत धरून एकनाथ शिंदेंना कालचा निर्णय हा आपल्या झोळीमध्ये खेचून आणता आलेला आहे. हे या ठिकाणी आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंनी मात्र एक गोष्ट अजून लक्षात घेतली गेली पाहिजे की राजकारण करत असताना भावनेच्या भरावर राजकारण हे करायचं नसतं. कायदेशीर जी लढाई असते ही कायदेशीर लढाई ही बौद्धिक पातळीवर लढायची असते. आणि कायदेशीर लढाई लढत असताना विनाकारण भावनेच्या आहारी जाऊन आपली किंमत मात्र ही या ठिकाणी कवडीमोल करायची नसते. हे उद्धव ठाकरेंना समजण्या इतकं हे मात्र ते कमी पडलेले आहेत. ह्याही गोष्टी ह्या कालच्या निकालातून अधोरेखित झालेल्या आहेत. आणि जो पात्र आणि अपात्र सदस्यांचा जो निर्णय होता हा पात्र अपात्र सदस्यांचा निर्णय हा कायदेशीर दृष्ट्या हा कायद्याच्या चाकोरीमध्ये बंदिस्त असताना भारतीय राज्यघटनेच्या घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाला नाही तर कायदेशीर अधिकार हा फक्त स्पीकरला असतो, म्हणजे सभापतींना या ठिकाणी असतो. आणि त्यातून 12 गावचे पाणी पेलेले आणि अनेक पक्षांतर केलेल्या आणि अनेक पक्षांचं मळवट भरून भारतीय जनता पक्षामध्ये स्थिर स्थावर झालेल्या राहुल नार्वेकर यांनी घटनेच्या 10व्या परिशिष्टामधचा हवा तसा अर्थ काढून हा न्यायालयीन निवाडा या ठिकाणी केलेला आहे. आणि हा न्यायालयीन निवाडा करत असताना त्यांनी मात्र तो राजकीय निवाडा या ठिकाणी बनवला आहे. त्यातून बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा विधानसभेत कालच्या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी सादर केलेला आहे. ज्यावेळेस शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्ष हे एकनाथ शिंदेंना बहाल केलेले होते, त्याच वेळेस ठाकरेंची शिवसेना ही अपात्र होण्याच्या दिशेने हा प्रवास सुरू झालेला होता, असं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं. त्यामुळे कालच्या निकालाबाबत अजिबात कुतूहल या ठिकाणी निर्माण झालेले नाहीत. तर कायद्याची मोडतोड करून घटनेच्या 10व्या परिशिष्टाचा हवा तसा अर्थ काढून हा निकाल एकनाथ शिंदेंनी आपल्या पदरात पाडून घेतलेला आहे. याला कोणी राजकीय क्रांती म्हणत असेल किंवा याला कोणी भूकंप म्हणत असेल तर याला राजकीय क्रांती किंवा भूकंप म्हणता येणार नाही. ही फक्त पोटामध्ये गॅस झाल्यानंतर जी पादल्याची अवस्था होती ती पादल्याची अवस्था ही या ठिकाणी झालेली आहे. ते पादत असताना मात्र त्याची दुर्गंधी ही आजूबाजूला पसरत असते. जेव्हा पोटामध्ये गॅस होतो, अजीर्ण होतं, तेव्हाच ही दुर्गंधी या ठिकाणी पसरते. आणि या निकालातून सत्ताधारी पक्षाबद्दल महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणावर तिटकारा निर्माण झालेला आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील जनमानस अक्षरशः ढवळून निघालेले आहेत. हे या ठिकाणी रेखांकित केल्याशिवाय राहत नाहीत.
पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले औरंगजेबाने जिंकल्यानंतर औरंगजेब बादशाला असं वाटत होतं की संपूर्ण स्वराज्य हे आता आपण जिंकलेले आहेत. पण तेवढ्याच ताकदीने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील 12 बलुचदार 18 पगड जातीचे लोक हे छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले आणि गेलेले 23 किल्ले हे परत स्वराज्यामध्ये आणले आणि स्वराज्य पुन्हा उभे केले. आणि हे उभे करत असताना याच मातीमध्ये शहेनशाह औरंगजेब बादशाची कबर ही खोदलेली आहेत. कालचा निकाल काही लागो, खरा निकाल हा मात्र 2024च्या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये लागेल. ज्या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि हा निकाल लागत असताना 10 जानेवारी पानिपतच्या लढ्यातील शूरवीर असलेल्या महापराक्रमी दत्ताजी शिंदे यांचा स्मृतिदिन होता. दत्ताजी शिंदेचं एक वाक्य हे इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. यातून प्रेरणा घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक हे जर चवताळून उठले तर महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची आणि पर्यायाने महाविकास आघाडीची पुढच्या काळामध्ये ते भरारी घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत, अशी शक्यता आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. उद्या जरी उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले तर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा न्याय मिळण्याची आशा आणि शक्यता ही अत्यंत धुसर झालेली आहे. कारण दिल्लीच्या सिंहासनावर जे सुप्रीमो बसलेले आहेत ते सुप्रीमो हे सुप्रीम कोर्टाचे निकाल ठरवत असतात. अशीच सर्वसामान्य माणसांची आणि अशीच जनभावना ही महाराष्ट्रातील जनतेची आणि भारतातील बहुसंख्य जनतेची ही या ठिकाणी झालेली आहे. त्यातून ही न्याय व्यवस्था जी आहे ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झालेली आहे आणि ही न्याय व्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. आज येथेच थांबतो आणि पुन्हा कधीतरी नवा विषय नवा आशय घेऊन आपणासमोर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.